Okay. First, give your attendance fast. Everyone, give your attendance. Is it visible, students? Okay, thank you. Okay, first we will complete the remaining lesson. Okay. Okay. We have left with some part, very little bit part. So we will complete that first. Okay. So we are studying conflict with the Mughals. मुघलांशी संघर्ष. Conflict means संघर्ष. सो आदिलशाही नंतर आदिलशाहीवर शिवाजी महाराजांनी विजय मिळवल्यानंतर म्हणजे फक्त आदिलशाहीवरती विजय मिळवून चालणार नव्हतं, तर मुघलांशी सुद्धा त्यांना तेवढ्याच कॉन्फ्लिक्ट होते, संघर्ष होते मुघलांशी, पण त्यांना संघर्ष करणं आवश्यक होतं. आपण त्याच्यामध्ये पाहिलं की शाहिस्ते खान्स इन्व्हाजन, देन सुरत कॅम्पेन, शाहिस्ते खानाने कसं आक्रमण केलं, मग त्याच्यामध्ये त्याची बोटे तुटली आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याची मानहानी झाली. देन सुरत कॅम्पेन, सुरतची मोहीम जेव्हा केली शिवाजी महाराजांनी, तिथून त्यांना खूप सगळी संपत्ती मिळाली. त्याचबरोबर कारण सुरत हे जे ठिकाण होतं तिथे ब्रिटिश, डच आणि फ्रेंच ह्या सगळ्यांच्या फॅक्टरीज होत्या. त्याचप्रमाणे ते पोर्ट सुद्धा होतं, म्हणजेच बंदर होतं. त्याच्यामुळे इथली भरपूर संपत्ती शिवाजी महाराजांना मिळाली. त्याच्यानंतर जयसिंग इन्व्हाजन, जयसिंगचं नंतर आक्रमण झालं आपल्या स्वराज्यावरती. जयसिंगचं आक्रमण झालं. शाहिस्ते खान नंतर औरंगजेबाने जयसिंगला पाठवलं आणि जयसिंगने जेव्हा आक्रमण म्हणजे जयसिंग जेव्हा आला स्वराज्यामध्ये, त्यावेळेला त्यांनी आजूबाजूच्या प्रदेशातले जे सत्ताधीश होते, जसं की गोवा, वसई, डच होते, पोर्तुगीज होते, ब्रिटिश होते, त्या सगळ्यांना शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी भडकवलं. त्यांनी नेव्हल कॅम्पेन केलं. जयसिंग ड्रीव अ प्लॅन ऑफ कॅप्चरिंग फोर्ट्स इन पोझिशन ऑफ महाराज. महाराजांच्या ताब्यातले फोर्ट सगळे आपल्या ताब्यात घ्यायचं त्याने ठरवलं. आणि मग ह्या सगळ्या चकमकीमध्ये मुरारबाजी देशपांडे जे होते त्यांना वीरमरण आलं. ते पुरंदरचा किल्ला जो होता तो वाचवण्यासाठी मुरारबाजी देशपांडेंनी प्राणाची बाजी लावली, पण जयसिंगची सत्ता पॉवर जास्त होती, त्याच्यामुळे फायनली त्यांना हार मानावी लागली, वीरमरण आलं आणि जयसिंगने तो पुरंदरचा आणि शिवाजी महाराज आणि जयसिंग मध्ये एक पुरंदरचा तह झाला, म्हणजे ट्रीटी ऑफ पुरंदर झालं. तर त्यानुसार शिवाजी महाराजांनी 23 फोर्ट जे होते आपल्याकडचे ते मुघलांना देऊन टाकले. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबरचे काही टेरिटरीज आणि 4 लाख हॉर्न्स म्हणजे 4 लाख मुद्रा किंवा 4 लाख रुपये
त्यांनी त्यांना देऊ केले जयसिंगला. आणि त्याच्यानंतर आग्रा व्हिजिट अँड एस्केप. तर औरंगजेब आणि जयसिंगने शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं. औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला बोलवलं. कारण जेव्हा शिवाजी महाराज आदिलशाहीच्या म्हणजे जयसिंगची हेल्प करत होते, त्या पुरंदरच्या करारानुसार आदिलशहाच्या विरोधात शिवाजी महाराजांना मदत करण्याचं ठरवलं. पण जे आदिलशाहीच्या विरोधातलं जे कॅम्पेन होतं ते सक्सेसफुल होत नव्हतं. त्यामुळे जयसिंग असं वाटलं की म्हणजे शिवाजी महाराजांना ह्या सगळ्या प्रकरणापासून दूर ठेवायचं. त्यामुळे मग त्यांनी एक पॉलिटिक्स केलं. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं औरंगजेबाने. आणि शिवाजी महाराजांच्या सुरक्षिततेची आणि शिवाजी महाराजांचे जे सहकारी होते किंवा प्रिन्स संभाजी होते त्या सगळ्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली. पण ऍक्च्युअल जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्या करण्यात आलं. तर मग जेव्हा शिवाजी महाराज नजर कैदेमध्ये होते, हाऊस अरेस्ट केलं त्यांना. मग त्याच्यानंतर ओके, तर शिवाजी महाराजांचा तिथे अपमान करण्यात आला. त्यानंतर ही औरंगजेब डिड नॉट ट्रीट हिम विथ द ड्यू ऑनर ऍट हिज कोर्ट. म्हणजे त्याच्या राज दरबारामध्ये त्यांना एक जे मान किंवा प्रतिष्ठा मिळायला पाहिजे होती ती नाही मिळाली. आणि मग शिवाजी महाराजांना त्याने उलट कैद केलं. तर त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी एक प्लान बनवला. म्हणजे आग्र्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी एक प्लान बनवला. त्याच्यासोबत संभाजी महाराज पण होते आणि त्यांचे काही साथीदार होते. त्याच्यानंतर शिवाजी महाराज जे आहेत ते सुरक्षितपणे राजगडावर पोहोचले. तिथून मग त्याच्यानंतर काही दिवसांनी संभाजी राजे सुद्धा जे मथुरामध्ये होते ते सुद्धा राजगडावरती आले. मग त्याच्यानंतर ऑन द ऑफेन्सिव्ह अगेन्स्ट मुघल, अशा प्रकारे शिवाजी महाराजांची आग्र्याहून तर सुटका झाली. पण म्हणजे शिवाजी महाराज आक्रमक बनले, कारण मुघलांचा त्यांना खूपच राग आला होता. म्हणजे पुरंदरचा तह करून सुद्धा त्यांना सगळं एवढं किल्ले वगैरे देऊ केले होते, तरी सुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैद केलं होतं. तर मग याचाच बदला म्हणून मग शिवाजी महाराजांनी परत एकदा सगळ्या ज्या फोर्ट्स होते जे मुघलांना दिले होते ते रिकॅप्चर करायचं ठरवलं. आणि ज्या टेरिटरीज वगैरे दिल्या होत्या त्या परत कॅप्चर करायच्या ठरवल्या. तर मग शिवाजी महाराजांनी परत एकदा सुरतवरती सॉरी केली. आणि शिवाजी महाराजांनी मग हळूहळू मुघल टेरिटरी ज्या आहेत अहमदनगर, जुन्नर वगैरे त्या आसपासचे प्रदेश परत कॅप्चर करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये खूप सगळे किल्ले त्यांना परत मिळाले. त्याच्यानंतर सुरत वरून येताना त्यांनी मुघलांबरोबर त्यांचं मोठं युद्ध झालं. वाणी दिंडोरी नाशिक इथे त्यांचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाऊद खान हा सरदार जो होता मुघलांचा त्याला हरवलं. आणि त्याच सोबत मोरोपंत पिंगळे जे होते त्यांनी त्रिंबकगड नावाचा नाशिक इथला किल्ला ताब्यात घेतला. ओके, अंडरस्टँड? आठवलं का सगळ्यांना व्हॉट वी हॅव लर्न इन द लास्ट लेक्चर? लक्ष द्यायचंय सगळ्यांनी, लक्ष दिलं तर आठवणार आहे. अँड ऑल्सो ट्राय टू रीड विथ मी. ओके, हर्ष, सिक्स स्टुडंटची मला दिसतीये प्रेझेंटी. महिकाची प्रेझेंटी नाही दिसत आहे. महिका, रीड नेक्स्ट पार्ट.
Thus, Shivaji Maharaj was success in the offensive that तू he मोबाईल थोडासा जवळ पकड. okay. Thus, Shivaji Maharaj was success in the offensive that he had launched against the Mughal Sardars, such as Tanaji Malusare, Moropanta Pingle, Pratap Rao Gujar, etc. made a valuable contribution in this offensive. Krishnaji Ananta Sahabdas, a contemporary Closer thus described the champion. He took as many 27 forts in 4 months and earned a great reputation for himself. Shivaji Maharaj ascended the throne Throne of Swaraj. of Swaraj. He now became the Chhatrapati of the Swaraj as a symbol of sovereignty. The Rajyabhishek, the coronation era, was started. Maharaj became the founder of new era on the occasion of the coronation. Special coins were minted, a gold coin called Hon and a copper coin called Shivrai with the legend Sri Raja Shiva Chhatrapati inscribed on them. Thereafter, all royal teacher, what is this? ओके. अर्धच आहे तिथे. तो सेंटेन्स कंप्लीट नाही झालेला, माहिती नाही काय. नाही, आहे इकडे आहे खाली. कोरोनेशन. ओके, तू आहे ना थोडंसं रॉंग रीड केलं. आपल्याला इकडच्या पॅराग्राफ नंतर खाली जायला पाहिजे होतं. ऍक्च्युली इथे कोरोनेशन रीड करायला पाहिजे होतं आणि मग त्याच्यानंतर हे होतं. ओके, इट्स ओके. ओके मॅम. Thus, Shivaji Maharaj was successful in the offensive that he had launched against the Mughals. तर आग्र्यावरून जेव्हा सुटका झाली शिवाजी महाराजांनी मग आक्रमक पवित्रा घेतला होता, म्हणजे ते ऑफेन्सिव्ह झाले होते. तर हे जे त्यांचं आक्रमण होतं ते आता सक्सेसफुल झालं होतं. त्यांचा जो ऑफेन्सिव्ह होता तो आता सक्सेसफुल झाला होता, म्हणजे मुघलांविरुद्धचा त्यांचा आक्रमक पवित्रा होता तो आता यशस्वी झाला होता. सरदार सच एज तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर एक्सेट्रा मेड अ व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इन दिस ऑफेन्सिव्ह. तर हे जे मुघलांविरुद्धचा स्वराज्यासाठीचा जो संघर्ष होता त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर एक्सेट्रा जे सगळे सरदार होते शिवाजी महाराजांचे साथीदार होते, त्यांची सुद्धा मोलाचं कॉन्ट्रीब्युशन होतं त्याच्यामध्ये. कृष्णाजी अनंत सभासद, अ कंटेम्पररी क्रोनिकलर. कंटेम्पररी क्रोनिकलर म्हणजे काय? कृष्णाजी अनंत म्हणजे क्रोनिकलर म्हणजे इतिहासाच्या ज्या घटना लिहून ठेवतात, इतिहासकार म्हणतो आपण त्यांना. इतिहासातल्या घटनांचं वर्णन जे करतात त्याला बोलतात कंटेम्पररी क्रोनिकलर. डिस्क्राईब दिस कॅम्पेन. हे जे कॅम्पेन झालं त्यांनी 1-2 वाक्यांमध्ये वर्णन केलेलं आहे. He took as many as 27 forts in 4 months and earned a great reputation for himself. 4 महिन्यांमध्ये शिवाजी महाराजांनी 27 किल्ले जिंकले आणि काय केलं तर स्वतःसाठी त्यांनी एक रेप्युटेशन म्हणजे प्रतिष्ठा मिळवली होती. अर्न म्हणजे मिळवणे. तर त्यांनी स्वतःसाठी एक खूप मोठी प्रतिष्ठा पण मिळवली होती. 27 फोर्ट्स पण मिळवले आणि त्याच सोबत प्रतिष्ठा सुद्धा मिळवली होती जनतेकडून, किंवा पूर्ण जगामध्येच त्यांचा जय जयकार होत होता. कारण एवढी सोपी लढाई नव्हती. मुघल, आदिलशहा या सगळ्यांविरुद्ध लढायचं एवढं सोपं काम नव्हतं. तर ते आणि अशा परिस्थितीमध्ये की आपली पॉवर जी आहे ती त्यांच्यापेक्षा कमी होती,
तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी नेव्ही उभी केली. त्याच्यानंतर आपलं जे सैन्य आहे ते हळूहळू सशक्त केलं. त्याच्यानंतर स्वतःची पॉवर वाढवली. त्याचप्रमाणे सगळ्या साथीदारांसोबत खूप कष्टाने त्यांनी हे आपलं सगळं स्वराज्य परत मिळवलं होतं. त्यामुळे ही अर्न अ ग्रेट रेप्युटेशन फॉर हिमसेल्फ, म्हणजे स्वतःसाठी सुद्धा त्यांनी पूर्ण जगामध्ये त्यांचा जय जयकार होत होता. स्वतःसाठी त्यांनी एक प्रतिष्ठा मिळवली होती. एंडेड द थ्रोन ऑफ स्वराज. महाराजांनी आता स्वराज्याचा जे राज्याभिषेक करायचं ठरवलं, म्हणजे त्या स्वराज्याच्या गादीवर बसायचं ठरवलं. असेंडेड द थ्रोन म्हणजे काय, तर राजगादीवरती विराजमान व्हायचं. ही नाव बिकेम द छत्रपती ऑफ. ते आता स्वराज्याचे छत्रपती झाले होते. ऍज अ सिम्बॉल ऑफ सोव्हर्निटी द राज्याभिषेक शक वॉज स्टार्टेड. सॉव्हर्निटी म्हणजे काय, तर सार्वभौम म्हणजे काय, सर्व जाती धर्मांना समान मानणे, त्याला बोलतात सॉव्हर्निटी. म्हणजे सार्वभौमत्वाचं प्रतीक होतं. राज्याभिषेक शक म्हणजे राज्याभिषेक शक म्हणजे एक साल होतं. ते जे वर्ष होतं ते म्हणजे काय होतं, सार्वभौमाचं प्रतीक होतं. म्हणजे सर्व जाती धर्मांचं ते एक प्रतीक होतं. स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्मांना समान न्याय होता किंवा समान मानलं जायचं. ऑल आर इक्वल. तर ते समानतेचं प्रतीक होतं. म्हणून मग त्या राज्याभिषेक शक किंवा कोरोनेशन इरा स्टार्ट झाला. हे जे मराठी महिने असतात, शक संवत असं बोलतो आपण. शक म्हणजे काय, इयर. तर जो 100 इयरचा जो काळ असतो त्याला शक असं बोललं जातं. तर राज्याभिषेक शकाची सुरुवात त्यापासून सुरू झाली. जसं आता 2021 चालू आहे, तर म्हणजे हे जे शक चालू झालं, आपण काय बोलतो, कॉमन इरा किंवा हे जे आहे येशू ख्रिस्तांच्या ह्याच्यापासून चालत आलेलं आहे. बिफोर क्रिस्ट इरा, कॉमन इरा. तर बिफोर क्रिस्ट इरा म्हणजे येशू ख्रिस्तांच्या आधीचा काळ, जन्माच्या आधीचा काळ. आणि कॉमन इरा म्हणजे नंतरचा काळ. तर त्याचप्रमाणे हे राज्याभिषेक शक म्हणून एक सेपरेट वर्ष संवत चालू झालं. तर आपण जे यूज करतो ते हे जे ख्रिस्त आहेत त्यांच्या ह्याच्यानुसार आपण बिफोर क्रिस्ट इरा, आफ्टर क्रिस्ट इरा हे पूर्ण जगामध्ये मानलं जातं. तर त्यानुसार आता 2021 चालू आहे. तर त्याचप्रमाणे राज्याभिषेक शकाची सुरुवात पण शिवाजी महाराजांनी केली होती. मग त्याच्यानुसार आता कोणतं साल चालू आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. ते राज्याभिषेक शकाचं जे कॅलेंडर असतं त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल. महाराज बिकेम द फाउंडर ऑफ न्यू इरा. तर नवीन इराचे, हे नवीन पिढीचे संस्थापक होते शिवाजी महाराज. ऑन द ऑकेजन ऑफ कोरोनेशन स्पेशल कॉइन्स वेअर मिंटेड. तर स्वराज्याची जेव्हा स्थापना झाली आणि कोरोनेशन म्हणजे राज्याभिषेकाचा जेव्हा काळ होता त्यावेळेला स्पेशल कॉइन्स तयार केले गेले. गोल्ड कॉइनला काय बोललं गेलं, हॉर्न. आणि कॉपर कॉइन म्हणजे शिवराज. विथ द लिजेंड श्री राजा शिवछत्रपती इन्स्क्राइब्ड ऑन देम. तर ह्या शिक्क्यांवरती शिवाजी महाराजांची प्रतिमा कोरली गेली. Thereafter, all royal correspondence. सॉरी, मी परत असं समजवलंय तुम्हाला. ओके, आपण आता कोरोनेशनचं रीड करून घेऊया. द फाउंडिंग ऑफ मराठा स्वराज इन्व्हॉल्व अ रिलेंटलेस स्ट्रगल फॉर ओव्हर 30 इयर्स. तर मराठ्यांचं जे हे स्वराज्याचा संघर्ष होता तो अथक म्हणजे रिलेंटलेस म्हणजे खूप हार्ड होता, अथक होता. तर तो किती वर्ष चालला, ओव्हर 30 इयर्स, 30 वर्ष चालला. महाराज रिअलाइज दॅट नाउ इट वॉज नेसेसरी फॉर द स्वराज टू विन जनरल रेकॉग्निशन ऍज सॉव्हरेन इंडिपेंडंट स्टेट. तर महाराजांच्या असं लक्षात आलं की आता स्वराज्याचं घोषणा करण्याची वेळ आलेली आहे. टू विन जनरल रेकॉग्निशन ऍज सॉव्हरेन इंडिपेंडंट स्टेट. तर स्वराज्य आपलं जे हे स्वराज्य आहे ते शिवाजी महाराजांनी मिळवलेलं जे राज्य आहे ते आता
एक इंडिपेंडंट राज्य म्हणून, सार्वभौम एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात यावं असं शिवाजी महाराजांना वाटत होतं. फॉर धिस अ फॉर्मल कोरोनेशन वॉज नेसेसरी, आणि त्याच्यासाठी एक राज्याभिषेकाची गरज होती. ऑन 6 जून 1674 ही हॅड हिमसेल्फ कोरोनेटेड ऍट राजगड बाय गागा भट, अ लर्न पंडित. मग 1674 ला स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, आणि कुणाकडून करून घेतला तर एक पंडित होते, त्यांचं नाव होतं गागा भट. ओके, अंडरस्टूड. आपलं थोडस वर खाली झालंय ते पॅराग्राफ. तर आपण काय पाहिलं इकडच्या पॅराग्राफ मध्ये, तर शिवाजी महाराज ऑफेन्सिव्ह होतं, तर ते आता सक्सेसफुल झालं होतं, यशस्वी झालं होतं. त्याच्यामध्ये त्यांना खूप सगळ्या सरदारांनी मदत केली होती. आणि एक जो इतिहासकार होता कंटेम्पररी क्रोनिकलर, त्यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन सुद्धा केलं होतं की त्यांनी 27 फोर्ट्स 4 महिन्यांमध्ये जिंकले आणि स्वतःसाठी खूप मोठी प्रतिष्ठा सुद्धा मिळवली होती. त्याच्यानंतर कोरोनेशन मध्ये काय झालं, तर शिवाजी महाराजांना वाटलं की आता एक आपलं इंडिपेंडंट, आपलं स्वराज्य हे एक स्वतंत्र सार्वभौम असा राज्य घोषित व्हावं, त्यासाठी राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून मग शिवाजी महाराजांनी हे जे पंडित होते गागा भट यांच्याकडून 6 जून 1674 ला कोरोनेशन करायचं ठरवलं, राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं. ओके, त्याच्यानंतर महाराज स्वराज्याच्या गादीवर बसले. नाव ही बिकेम द छत्रपती ऑफ द स्वराज. आता ते छत्रपती झाले होते. आता सार्वभौमत्वाचं प्रतीक म्हणून राज्याभिषेक शकाची निर्मिती करण्यात आली. त्याच्यानंतर महाराज बिकेम फाउंडर ऑफ न्यू इरा. ऑन द ओकेजन ऑफ कोरोनेशन स्पेशल कॉइन्स वेअर मिंटेड. तर कोरोनेशनच्या वेळेला, राज्याभिषेकाच्या वेळेला स्पेशल कॉइन सुद्धा तयार केले गेले. गोल्ड कॉइन होतं हॉर्न, आणि कॉपर कॉइन जे होतं ते शिवराय, आणि त्याच्यावरती श्री राजा शिवछत्रपती असं नाव पण कोरलं गेलं आणि त्यांची इमेज पण कोरली गेली. ऑल रॉयल देअर आफ्टर ऑल रॉयल करस्पॉन्डन्स राजपत्र कॅरीड द वर्ड्स क्षत्रिय कुल वंतास. म्हणजे नंतर जे व्यवहार होतात, कागदपत्री व्यवहार होतात, त्याला राजपत्र असं बोललं गेलं. तर रॉयल करस्पॉन्डन्स म्हणजे राज्याशी रिलेटेड जे आपण गोष्टी आहेत, राजपत्र आहे म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत, थोडक्यात आपण डॉक्युमेंट्स म्हणू शकतो. त्याच्यावरती क्षत्रिय कुलवंतास श्री राजा छत्रपती असं अशा शब्दामध्ये लिहिलं गेलं. अ डिक्शनरी शोईंग संस्कृत अल्टरनेटिव्ह फॉर पार्शियन वर्ड्स वॉज प्रिपेअर्ड. तर पार्शियन वर्ड्स म्हणजे हे मुघल आदिलशहा वगैरे जे शब्द वापरायचे त्यांच्या भाषेमध्ये, तर बऱ्याचशा लोकांच्या भाषेमध्ये आता मुघलांची आणि आदिलशहाची सत्ता होती आपल्यावरती. मग त्याच्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये ते शब्द येऊ लागले, पार्सियन शब्द येऊ लागले होते. त्याच्यामुळे मग शिवाजी महाराजांनी काय ठरवलं, तर एक संस्कृत ह्या पार्सियन शब्दांना पर्याय म्हणून संस्कृत डिक्शनरी तयार करायचं ठरवलं. इट इज नोन ॲज राज्य व्यवहार कोश. राज्य व्यवहार कोश म्हणून एक संस्कृत डिक्शनरी तयार करण्यात आली. आणि मग राज्यातले जे पण व्यवहार असतील, जे डॉक्युमेंट्स असतील, कागदपत्र असतील, त्याच्यावरती संस्कृत शब्दांचा वापर, पार्शियन शब्दांचा वापर न करता संस्कृत शब्दांचा वापर करण्यात आला. म्हणजे पार्शियन शब्द जे होते, जेव्हा आदिलशहा, मुघलशहा असे थोडेसे हिंदी वर्ड्स त्यांच्या भाषेमध्ये जास्त होते लोकांच्या, तर मग ते पुसले जावेत म्हणून मग त्यांनी संस्कृत शब्दांची एक डिक्शनरी तयार केली आणि त्याला बोललं गेलं राज्य व्यवहार कोश. राज्य व्यवहार म्हणजे काय, तर राज्यातला जो पण व्यवहार आहे, तर त्याच्याशी रिलेटेड जे शब्द आहेत त्याच्यासाठी ती डिक्शनरी तयार करण्यात आली. ओके. Some equivalent word in the राज्य व्यवहार कोश are worth mentioning. For example,
आता व्यवहार कोशमध्ये कुठल्या शब्दांचा बदल करण्यात आला बघा. किताब. आता किताब हा हिंदी शब्द आहे, म्हणजेच ते मुस्लिम लोक जे होते पारसियन ते यूज करत होते. तर किताबच्या ऐवजी पदवी. फरमान. फरमान राजपत्र. फरमान म्हणजे काय, एखादा हुकूम करायचा त्याला काय बोलतात, राजपत्र. जामीन प्रतिभूती. हाली सांप्रत. माझी पूर्व जुने, तर पूर्वीचे पूर्व. माजी मंत्री म्हणजे काय, आधी आधी होऊन गेलेले, तर त्याला बोलतात पूर्व. फिलहाल तत्काळ. वाहवा उत्तम. तर एखादी चांगली कामगिरी केली तर वाहवा असं बोललं जायचं, तर त्याला अल्टरनेटिव्ह शब्द त्यांनी सांगितला उत्तम. वकूब प्रज्ञा. बेवकूफ मूड. बेवकूफ हा शब्द हिंदी लोकांमध्ये असतो नॉर्मली, तर बेवकूफ या शब्दाऐवजी मूड हा शब्द यूज केला गेला. दस्तपोशी म्हणजे हस्तस्पर्श. हाताने स्पर्श करायचा म्हणजे दस्तपोशी. मुलाखत दर्शन. कदमपोशी पादस्पर्श म्हणजे पायाला टच करणे, तर कदमपोशी. झूठ मिथ्या. कौलनामा अभय. फते विजय. फिर्याद अन्याय वार्ता. शिलेदार स्वतुरगी. तर हे काही हिंदी शब्द होते, पार्शियन शब्द होते, त्याला अल्टरनेटिव्ह संस्कृत शब्दांचा वापर करण्यात आला. आता बघा, आता सुद्धा बरेचसे बदल होतात. आता दिल्ली जवळ एक गाव आहे, आता जुनी जी नावं पडलेली आहेत गावांना, आता तिथल्या गावाला नाव पडलेलं आहे अलीगड. अली म्हणजे काय, तर तो हिंदूंचा शब्द नाहीये, तर त्याचा त्याचा आता बदल होणार आहे, त्याचं नाव होणार आहे हरिगड. म्हणजे असे चेंजेस अजून सुद्धा होतात. आता मला वाटतं अहमदनगरचं सुद्धा अहमदनगर गावाचं नाव सुद्धा चेंज होणार आहे. तर अहमद म्हणजे हे आदिलशाह मुघलांच्या काळातलं नाव आहे ना अहमद, तर किंवा औरंगाबाद, औरंगजेबाचं औरंगाबाद, तर त्याच्यात सुद्धा बदल करण्यात आलेले. औरंगाबादला पण दुसरं नाव दिलं गेलंय, मला आता आठवत नाहीये, पण आपल्या तोंडामध्ये औरंगाबाद बसलंय, पण त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे. ओके, अंडरस्टूड. ओके. संजना. इज संजना ऑनलाइन? वेअर इज संजना? संजना, आर यू देअर? हर्ष. हर्ष. नोबडी इज रिप्लाइंग. फोन ऑनलाईन ठेवून कुठे गेले सगळेजण? ओके प्रद्युम, रीड नेक्स्ट पार्ट. तुम्ही तर नेहमी रेग्युलरली कॉन्सन्ट्रेशन असतं तुमचं, पण बाकीच्यांचं काय? त्यासाठी मी बाकीच्यांचे अनाऊन्स करते नावं. आज तर ते गायबच आहेत. नॉर्मली ते असतात तरी ऍटलिस्ट येस मॅम तरी करतात, पण आज फोन ऑन ठेवून कुठे गायब आहेत माहिती नाही. ओके प्रद्युम, रीड. Hello. Hello, ma'am. येस. Which part? Because I am joining now. ओके, का बरं लेट झाला? Ma'am, some network issue. ओके, आता स्क्रीनवर दिसतंय तुला?
येस. द कोरोनेशन जो आहे तो पार्ट रीड करायचा. ओके मॅम. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना होय. या घटनेचे महत्त्व सांगताना सभासद म्हणतो, मराठा पातशाह एव्हाडा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. यानंतर महाराजांनी अल्पावधीत 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृतींच्या 2 परंपरा अस्तित्वात होत्या. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतींनी राज्याभिषेक करून घेतला. माहित आहे का तुम्हाला, युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी 17 वर्षांचे होते. त्यांनी बुधभूषण ग्रंथात राज्याभिषेकाच्या संदर्भात वर्णन केले आहे. ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतांतून जे श्रेष्ठ विद्वान आले होते त्यांना वजनमाप किंवा मोजदाद न करता विपुल धन घेऊन तसेच वस्त्रे, हत्ती, घोडे यांचेही दान करून संतुष्ट केले. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी आपली कीर्ती निरनिराळ्या दिशांना विस्तारवली. माहित आहे का तुम्हाला शिवाजी ओके महाराजांच्या ओके वेट वेट वेट. The coronation of Shivaji Maharaj was a revolutionary event in the history of medieval India. रिव्होल्युशनरी म्हणजे काय? क्रांतिकारी घटना. रिव्होल्युशनरी इव्हेंट म्हणजे एक क्रांतिकारी घटना होती. कोरोनेशन म्हणजे राज्याभिषेक. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक इतिहासामधला, मध्ययुगीन भारताचा जो इतिहास होता त्याच्यामधला एक क्रांतिकारी घटना होती. खूप मोठी घटना होती ही राज्याभिषेक म्हणजे. व्हाईल एक्सप्लेनिंग द इम्पॉर्टन्स ऑफ दिस इव्हेंट, ही जी घटना आहे त्याचं महत्व सांगताना सभासद असं लिहितात. सभासद म्हणजे काय? अ कंटेम्पररी क्रोनिकलर. तर इतिहासातल्या घटना लिहिणारे जे असतात तर त्यांना बोलतात सभासद. तर ते काय म्हणतात? इट वॉज नो मीन अचिव्हमेंट फॉर द मराठा किंग टू बिकम सच अ ग्रेट छत्रपती. तर नो मीन अचिव्हमेंट आहे म्हणजे हे सामान्य गोष्ट नाहीये. तर मराठ्याचा हा जो राजा आहे तो हा महान ग्रेट छत्रपती झाला, ही काय गोष्ट सामान्य नाहीये, ही साधी गोष्ट नाहीये, ही खूप मोठी गोष्ट आहे. की मराठ्याचा जो व्यक्ती होता तो छत्रपती होणार आहे, ही गोष्ट खूप मोठी आहे. कारण खूप अथक प्रयत्नांनंतर, खूप सगळा संघर्ष करून आपण हे जे आहे ते सगळं स्वराज्य आपल्याकडे मिळवलं होतं. आणि ही गोष्ट काही सामान्य नाही असं त्यांना म्हणायचं. फोर्ट राजगड, इथे पिक्चर दाखवलं बघा राजगड किल्ल्याचं. Shortly after this, on 24th September, Shivaji Maharaj had his second coronation performed under the guidance of निश्चलपुरी गोसावी. तर पहिल्यांदा गागा भट यांनी कोरोनेशन केलं होतं रायगडावरती. आता नंतर रायगड आहे, हा फोर्ट जो आहे तो रायगड किल्ला आहे. मी राजगड वाचलं, ते रायगड आहे. तर त्याच्यानंतर अजून एकदा त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. तर तो निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. तर भारतामध्ये त्यावेळेला 2 प्रकारच्या म्हणजे परंपरा होत्या. ह्या ज्या राज्याभिषेकाच्या परंपरा होत्या त्या 2 प्रकारच्या होत्या, वैदिक आणि तांत्रिक. तर महाराजांनी दोन्ही सुद्धा परंपरा ज्या होत्या त्यांना सारखाच सन्मान दिला. तर वैदिक पद्धतीने जे लोक राज्याभिषेक करून घेत, जे मंत्र वगैरे पठण करत, तर त्या प्रकारे त्यांच्याकडून करून घेतला. आणि तांत्रिक पद्धतीने करणाऱ्या लोकांकडून
त्यांच्याकडून पण त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. म्हणजेच काय, तर त्यांनी दोन्ही लोकांना समान आदर दिला. सो ही हॅड 2 कोरोनेशन सेरेमनीज परफॉर्म. त्याच्यामुळे 2 राज्याभिषेकाचे कार्यक्रम पार पडले. तर राज्याभिषेकाच्या वेळेस काय झालं असे थोडक्यात संभाजी महाराजांनी त्यांचा बुधभूषण नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर संभाजी महाराज म्हणतात, प्रिन्स संभाजी राजे वॉज 17 years ओल्ड ऍट द टाइम ऑफ शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा होता त्यावेळेला होते. He has described the coronation ceremony in the treatise Buddhabhushanam. It is based on his own experience. Without measuring or counting, plenty of money, clothes, elephants, horses were donated to the great scholars who had come to attend the coronation ceremony from different regions. तर भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले जे म्हणजे राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जे ग्रेट स्कॉलर्स होते, म्हणजे जे मंत्री असतील, सभासद असतील, सरदार असतील, राजे असतील वेगवेगळ्या ठिकाणचे, तर त्यांना खूप सगळा पैसा, कपडे, हत्ती आणि घोडे दान करण्यात आले. शिवाजी महाराज स्प्रेड हिज फेम इन डिफरंट डायरेक्शन. स्वतःची जी प्रसिद्धी होती ती शिवाजी महाराजांनी सगळीकडे पसरवली होती. An extremely valuable and grand throne was made for the coronation of शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांचं जे राज्याभिषेक होतं त्यावेळेला एक खूप असा किमती, व्हॅल्युएबल म्हणजे किमती आणि ग्रँड म्हणजे खूप मोठं असं थ्रोन बनवण्यात आलं, सिंहासन बनवण्यात आलं. There were 8 beveled pillars on 8 sides of the throne. तर सिंहासनाच्या 8 बाजूला खूप मोठे मोठे असे 8 खांब होते आणि ते सगळे रत्न आणि हिरे जडित होते. बीजेवेल्ड म्हणजे काय, तर रत्न जडित होते, सगळे हिरे मोती लावलेले होते त्या सगळ्या खांबांना. दिस थ्रोन मेड ऑफ 32 मन ऑफ गोल्ड हॅड बीन स्टर्ड विथ प्रेशियस ज्वेल्स. तर हे जे सिंहासन आहे तर त्याच्यासाठी 32 मन सोन्याचा वापर करण्यात आला. आपण जसं तोळे म्हणतो किंवा किलो, तर तसं मन म्हणून एक युनिट आहे. तर 32 मन सोन्याचा वापर करण्यात आला होता. लर्न अबाउट युनिट मन फ्रॉम युअर टीचर. मन म्हणजे किती असू शकतं, सर्च करू शकता तुम्ही. 1 मन is equal to, can anybody tell me? ओके, तर मी नंतर सांगेन तुम्हाला. ओके, 1 मन इज इक्वल टू द कॅम्पेन ऑफ द साऊथ. ओके, अनघा रीड. Hello, ma'am. Yes. The campaign of the South. 3 years after the coronation in October 1677, Chhatrapati Shivaji Maharaj undertook a campaign of the South. He went to Golconda. There he called on the Qutub Shah. He entered into a treaty of friendship with him. Later, Maharaj won Bengaluru, Hoskote in Karnataka, Jinji, Vellore, etc. forts in today's Tamil Nadu and some other territories of Adil Shah. He appointed Raghunath Narayan Hanumante and chief administrator to look after these conquered territories. Vyankoji the Wait a minute. Vyankoji, the half-brother of Shivaji Maharaj, was the ruling at Tanjavur. Shivaji Maharaj tried to get him to participate in the activities of the Swaraj.
After Venkoji Raje, the rulers of Tanjavur encouraged art and learning. The Saraswati Mahal library there is world famous. ओके In this ओके ओके आधी समजून घेऊया आपण. तर साऊथची मोहीम, दक्षिणेकडची मोहीम कशी काय चालू केली शिवाजी महाराजांनी. आता बाकीचा सगळा प्रदेश जिंकून झाला होता, पण कुतुबशहा राहिला होता. आदिलशहा, मुघल या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी जिंकलं होतं. पण तामिळनाडूचा जो भाग होता, म्हणजे आपल्या खालचा जो प्रदेश आहे साऊथकडचा, तर तामिळनाडू वगैरे तिकडे गोलकोंडा वगैरे किल्ल्यावरती कुतुबशहाचं राज्य होतं. तर आता शिवाजी महाराजांना तामिळनाडू पण स्वतःच्या ह्याच्यामध्ये ताब्यात घ्यायचा होता. तर त्यासाठी शिवाजी महाराजांनी ऑक्टोबर राज्याभिषेकाच्या 3 वर्षानंतर 1677 मध्ये एक साऊथचं कॅम्पेन चालू केलं, साऊथची मोहीम चालू केली. ही वेंट टू गोलकोंडा. गोलकोंडा नावाचा किल्ला आहे तिथे ह्याच्या हैदराबादला मला वाटतं. तर तिथे ही कॉल्ड अ कुतुबशहा. कुतुबशहाला त्यांनी बोलवलं. ही एंटर्ड इन टू अ ट्रीटी ऑफ फ्रेंडशिप विथ हिम. आणि त्याच्यासोबत त्यांनी सुरुवातीला फ्रेंडशिप केली, मैत्री केली. लेटर महाराज वोन बेंगलुरू. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी बेंगलोर, होसकोटे इन कर्नाटक, जिंजी, व्हॅलोर एक्सेट्रा. तर बेंगलोर, कर्नाटक या प्रदेशातले वेगवेगळे किल्ले जिंकले. These are the forts in today's तामिळनाडू and some other territories of आदिलशहा. काही आदिलशहाचे होते आणि काही तामिळनाडू मधले काही किल्ले त्याने जिंकले. म्हणजे कुतुबशहा सोबत त्यांनी मैत्री केली आणि कुतुबशहाच्या मदतीने आदिलशहाचे जे किल्ले होते, होसकोट, बेंगलोर, जिंची वगैरे, तिथले किल्ले तामिळनाडू मधले त्यांनी जिंकून घेतले. ही अपॉइंटेड रघुनाथ नारायण हनुमंते द चीफ ऍडमिनिस्ट्रेटर टू लुक आफ्टर दिस कॉन्कर्ड टेरिटरीज. आता तो आपला महाराष्ट्रापासून तो प्रदेश खूप लांब होता, म्हणून मग त्यांनी रघुनाथ हनुमनगड यांना तिथलं मुख्य प्रशासक बनवलं. जिंकलेल्या प्रदेशाचं प्रशासन करण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली. रघुनाथ नारायण हनुमंते. व्यंकोजी, द हाफ ब्रदर ऑफ शिवाजी महाराज, वॉज देन रुलिंग ऍट तंजावूर. तर व्यंकोजी जे होते ते तंजावूरला, शिवाजी महाराजांचे ब्रदर व्यंकोजी जे होते ते तंजावूरच्या इथे राज्य करत होते. शिवाजी महाराज ट्राईड टू गेट हिम टू आफ्टर व्यंकोजी राजे. द रूलर ऑफ तंजावूर एनकरेज्ड आर्ट अँड लर्निंग. द सरस्वती महाल लायब्ररी इज वर्ल्ड फेमस. तर सरस्वती महाल लायब्ररी ही वर्ल्ड फेमस आहे, जगामध्ये प्रसिद्ध आहे. तर व्यंकोजी जे होते, शिवाजी महाराजांनी व्यंकोजींना स्वराज्याच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी होत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला लावलं, त्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. आणि व्यंकोजी राजानंतर म्हणजे बाकीचे जे तंजावूरचे राजे होते त्यांनी कलेला खूप कला आणि शिक्षणाकडे खूप महत्वाची म्हणजे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यावेळेचे जे राजे होते व्यंकोजी राजानंतरचे, त्यांनी कला वगैरेला वाव दिला होता. सरस्वती महाल लायब्ररी हे तिथली जगप्रसिद्ध आहे. इन दिस कॅम्पेन ऑफ साऊथ, महाराज हॅज अनेक्स द फोर्ट ऑफ जिंजी इन तामिळनाडू टू हिज स्वराज. तर शिवाजी महाराजांनी जिंजीचा जो किल्ला आहे तामिळनाडूचा, तो स्वराज्याला जॉईन करून घेतला. दिस प्रूव्ड टू बी ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन लॅटर इयर्स. तर त्याच्यानंतर म्हणजे हा एक महत्वाचा, खूप महत्वाची गोष्ट होती की जिंजीचा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला. व्हेन द मुघल एम्परर स्टेट पुट इन महाराष्ट्र टू डिस्ट्रॉय स्वराज, देन छत्रपती राजाराम महाराज हॅड टू. तर शिवाजी महाराजांनंतर सुद्धा बघा, जरी कोरोनेशन झालं असलं तरी मुघलांचं जे होतं परत परत आपल्यावरती आक्रमण करणं वगैरे चालूच होतं. स्वराज्याला डिस्ट्रॉय करायचं असे त्यांची इच्छा होती. तर त्यावेळेला छत्रपती राजाराम महाराज जे होते हॅड टू लिव्ह महाराष्ट्र फॉर रिझन्स ऑफ सेफ्टी. तर छत्रपती राजाराम कोण होते किंवा शिवाजी महाराजांची पुढची पिढी कोण होती ती आपण
नेक्स्ट लेसन मध्ये पाहणारच आहोत. तर हे जे राजाराम महाराज आहेत ते सेफ्टी रिझन साठी जिंजी किल्ल्यामध्ये लढले होते. जेव्हा शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा खूप आपलं स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी असं नव्हतं की आता स्वराज्य मिळवलं आणि राज्याभिषेक करून घेतला की संपलं, असं नव्हतं. शिवाजी महाराजांना कंटिन्युअसली फाईट करावं लागले. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचे पुढचे जे राजे होते त्यांची संभाजी महाराजांचे मुलं किंवा त्यांचे भाऊ ना आपलं स्वराज्य सांभाळून ठेवण्यासाठी खूप अथक प्रयत्न करावे लागले. तर जिंजीचा जेव्हा मोहीम चालू होती त्यावेळेला राजाराम महाराज जे आहेत ते सेफ्टीसाठी जिंजी किल्ल्यामध्ये लपले होते. अँड रॅन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ स्वराज फ्रॉम देअर. At that time, he took shelter in the southern fort of Jinji and ran the administration of Swaraj from there. तर ते जिंजी किल्ल्यामध्ये लपले काही काळासाठी. तिथून त्यांनी स्वराज्याचा कारभार सांभाळला होता राजाराम महाराजांनी. Soon after the victorious campaign of South, शिवाजी महाराज passed away on रायगड on 3rd April 1680. तर शिवाजी महाराज 1680 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मला वाटतं 50 इयर्स मध्येच. हिज डेथ ऍट द एज ऑफ 50 वॉज अ ग्रेट लॉस फॉर स्वराज. तर शिवाजी महाराजांचं जी डेथ आहे ती 50 इयरच ते जगले. त्यांचा जो काळ होता तर तो 50 इयर्सच होता आणि 1680 मध्ये ते मरण पावले. अ ग्रेट इरा केम टू एन एंड. तर असं खूप एक महान असं युगाची समाप्ती झाली होती. शिवाजी महाराज गेले आणि एका महान युगाची समाप्ती झाली. तर शिवाजी महाराज आजारपणामध्ये ओके 1 मन म्हणजे 40 किलो. बापरे. सो विचार करा 32 मन. 32 मन मीन्स ऍव्हरेज 40 मल्टिप्लाय बाय 30 1200 kg है ना. म्हणजे 1200 किलो सोन्याचे ते खांब होते. 1200 किलो सोनं त्याला लावलं होतं आणि त्याचबरोबर रत्न सुद्धा आणि हे सुद्धा हिरे मोती सुद्धा लावण्यात आले होते. बघा म्हणजे आपला भारत देश किती श्रीमंत होता त्यावेळेला सुद्धा. बघा म्हणजे ही सगळी संपत्ती जी आहे मुघल आदिलशहा यांच्या ताब्यातून शिवाजी महाराजांनी मिळवली होती. म्हणजे आपलीच होती ती. ऍक्च्युली ती आपलीच संपत्ती होती. पण त्यांनी आपल्यावरती राज्य करायला सुरुवात केलं होतं. आपण गुलामगिरीमध्ये चाललो होतो. तर त्यावेळेला शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देऊन आपल्यासाठी बाकीचे जे आहेत त्यांनी त्यांच्या प्राणांची बाजी लावली होती आणि त्याच्यातून स्वराज्याची स्थापना झाली. त्याच्यानंतर हे सगळे आपले देशभक्त आहेत नंतर होऊन गेलेले टिळक, गांधीजी, ह्या सगळ्यांनी सुद्धा, भगतसिंग, राजगुरू. नंतर परत इंग्रजांची गुलामगिरी आली. मग नंतर इंग्रज आले आपल्या देशामध्ये. त्यांनी सुद्धा आपल्याला गुलामगिरीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला आणि परत 1947 ला परत आपण स्वातंत्र्य मिळवलं. म्हणजे इंग्रजांची पण गुलामगिरी सहन करावी लागली आपल्याला. त्याचप्रमाणे मुघल आदिलशहा वगैरे हे सुद्धा आपल्याला ताब्यात घेण्यासाठी आपल्यावरती राज्य करण्यासाठी आले होते. म्हणजे आपले हे देशभक्त होते सगळे. त्यांनी खूप देशासाठी प्राणांची आहुती दिलेली आहे. ओके, अंडरस्टूड. Anybody has doubt? Okay. द समाधी ऑफ शिवाजी महाराज, रायगड. तर रायगडावरती त्यांची समाधी सुद्धा बांधण्यात आली शिवाजी महाराजांची. मला वाटतं त्यांना फीवर आणि डिसेंट्री असे काही आजार झाले होते आणि त्यातच ते मरण पावले.
Okay, so all the students, please look at exercise. Complete the exercise. आपण जे हे सगळं आता लर्न केलंय त्याच्याशीच रिलेटेड आहे, सगळं इझी आहे. अरेंज ऑर्डर म्हणजे जशा जशा घटना घडत गेल्या तसं तसं आपल्याला ते घ्यायचंय. तर शाहिस्ते खानचं इन्व्हाजन झालं होतं सुरू. त्याच्यानंतर राजमहाल, रेड ऑन राजमहाल झालं होतं. त्याच्यानंतर ट्रीटी ऑफ पुरंदर झाला होता. त्याच्यानंतर एस्केप फ्रॉम आग्रा. त्याच्यानंतर कोरोनेशन. त्याच्यानंतर साऊदर्न कॅम्पेन ऑफ शिवाजी महाराज. ओके, अंडरस्टूड. Find the names of from the chapter. A dictionary containing Sanskrit words. आत्ताच आपण पाहिलं होतं, ह्याच लेक्चर मध्ये पाहिलं आपण. एक संस्कृत शब्दकोश तयार करण्यात आला पार्सियन वर्ड्सला. त्याला काय बोललं जातं? येस, राज्य व्यवहार कोश. ही वोन त्रिंबकगड. त्रिंबकगड, नाशिक जवळचा त्रिंबकगड. जेव्हा परत शिवाजी महाराजांनी सुरत मोहीम चालू केली त्यावेळेला वाणी दिंडोरी इथे शिवाजी महाराजांनी नाशिक जवळ एक गड होता त्रिंबकगड. तर तो कोणी जिंकला? कोणत्या सरदारांचा त्याच्यामध्ये वाटा होता? मोरोपंत पिंगले. येस, मोरोपंत. येस, मोरोपंत पिंगळे, नॉट दाऊद खान. दाऊद खानला डिफीट केलं होतं. मोरोपंत पिंगळे शिवाजी महाराजांनी दाऊद खानचा पराभव केला होता. नावावरूनच बघा तुम्ही, दाऊद खान मुघल नाव आहे, मुस्लिम नाव आहे ना दाऊद खान. तर दाऊद खानचा पराभव केला होता आणि त्रिंबकगड मोरोपंत पिंगळेने जिंकला होता. तो किल्ला त्रिंबकगड दाऊद खानच्या ताब्यात होता. तो त्याला डिफीट केलं, दाऊद खानला डिफीट केलं आणि मोरोपंत पिंगळेने जिंकला होता. दिस सरदार वॉज डिफिटेड ऍट वाणी दिंडोरी. तर याचं आन्सर आहे दाऊद खान. वाणी दिंडोरीला जो सरदार डिफीट झाला होता, हारला होता, त्याचं नाव आहे दौलत खान आहे, मला वाटतं त्याचं नाव. दाऊद खान आहे की दौलत खान आहे? बघूया, मला परत बघू द्या. दाऊद खान आहे, सॉरी, दाऊद खान आहे त्याचं नाव. ओके. A place where British, Dutch and French had their factories. तर ब्रिटिश, डच आणि फ्रेंच ह्या सगळ्यांच्या फॅक्टरीज कुठे होत्या? येस, सुरत मध्ये होत्या. मग त्याच्यामुळे सुरत वरती आक्रमण केलं होतं, सुरत कॅम्पेन केलं होतं शिवाजी महाराजांनी. त्याच्यामध्ये त्यांना खूप सगळी संपत्ती मिळाली. त्याच्यानंतर राईट इन युअर ओन वर्ड्स. कोरोनेशन ऑफ शिवाजी महाराज, एस्केप फ्रॉम आग्रा, शिवाजी महाराज कॅम्पेन ऑफ साऊथ, शिवाजी महाराज प्रिपरेशन फॉर द कोरोनेशन. तर राज्याभिषेकाची तयारी कशी केली होती, त्याच्यानंतर साऊथचं कॅम्पेन कसं केलं. सगळ्या कोरोनेशन नंतर 3 इयर्सने त्यांनी साऊथ कॅम्पेन चालू केलं होतं तामिळनाडूमध्ये. कुतुबशहाशी फ्रेंडशिप करून त्यांनी तिथले जे काही किल्ले आहेत ते आदिलशहाच्या मध्ये, आदिलशहाकडे अजून पण काही किल्ले होते ते त्यांनी परत जिंकून घेतले होते. गिव्ह रिझन्स. शिवाजी महाराज एंटर्ड इनटू द ट्रीटी ऑफ पुरंदर. तर पुरंदरच्या तह का केला शिवाजी महाराजांनी?
तर आपल्याला माहितीये जयसिंगने काय केलं होतं, मोरारजी देशपांडे यांचा म्हणजे वीरमरण आलं होतं त्या पुरंदरच्या किल्ल्याशी लढाई करताना, किल्ल्यासाठी लढाई करताना त्यांना वीरमरण आलं होतं. मग शिवाजी महाराजांना म्हणजे हे योग्य नाही वाटलं, त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की आता एक पुरंदरचा ट्रीटी करायचा. त्याच्यामध्ये त्यांनी मग तो का केला पुरंदर ते लिहायचंय आपल्याला तिथे. शिवाजी महाराज टूक अन अग्रेसिव्ह स्टँड अगेन्स्ट द मुघल. तर मुघलांविरुद्ध त्यांनी अग्रेसिव्ह स्टँड म्हणजे आक्रमक भूमिका का घेतली होती, तर मुघलांनी एस्केप फ्रॉम आग्रा म्हणजे त्यांना आग्र्यामध्ये कैद करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्याशी कसा त्यांचा व्यवहार झाला, कसं बिहेवियर होतं, हे सगळं तिथे आलं पाहिजे गिव्ह रिझन्स मध्ये. ओके, अंडरस्टूड स्टुडंट्स? ओके, सो आपण नेक्स्ट वीक मध्ये मे बी रिवाइज करू सगळे लेसन परत, किंवा मग अजून एक लेसन लर्न करू आणि रिवाइज करू. ठीक आहे, तोपर्यंत सगळ्यांनी रीडिंग स्टार्ट करायचंय. मे बी आपली ऑब्जेक्टिव्ह किंवा अशी क्लासमध्येच एक ओरल एक्झाम होऊ शकते. ओके, बाय एव्हरीवन. Bye, ma'am. बाय मॅम. बाय.